जळगाव महानगरपालिकेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे हा एक पहिला चांगला उपक्रम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आयुक्त आल्यानंतर या ठिकाणी होतोय। त्याबद्दल आयुक्तांचं मी खूप मनापासून अभिनंदन करतो। हवामान कृती ही आजची गरज आणि उद्याची शाश्वत भविष्यासाठीची गरज आहे। त्यामुळे आपण बघतोय की आज या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपलं जे उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट आपण पार केलेलं आहे। 4.25 लाख झाडं आपण आज लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। झाडं लावणं ही फार सोपी गोष्ट आहे असं लोक म्हणतात, पण झाडं लावण्यानंतर ती झाडं जगवणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। मी साहेबांना सांगितलं की बाबा आता ही झाडं तर लावली जात आहे, पण ही झाडं लावल्यानंतर याची जबाबदारी कोण घेणार? तर म्हणजे ज्या ज्या एरियामध्ये जे जे लोक आहेत त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे। जळगाव जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा देशातच आपण चित्र पाहिलं तर काही दिवसानंतर आपल्याला सांगावं लागेल की असं होतं मातीचं घर। कारण की पूर्वी आपण मातीच्या घरामध्ये राहणारे लोक जे सगळ्या क्लायमेटशी एकरूप होणारं घर असायचं। उन्हाळा असला तर थंड असायचं, पावसाळा असला तर गरमास असायची। हिवाळ्यामध्ये आपण त्या मातीच्या घरात गेलात तर आपल्याला पाहिजे तशी थंडी वाजत नव्हती। आज या सिमेंटीकरणामुळे विकासाची गंगा तर वाहतीच आहे, पण त्याचा दुष्परिणाम भी काही प्रमाणात होतोय। सिमेंटचं घर लवकर थंड होतं, तितकं लवकर तापतं। जेवढं पाणी पडतं तेवढं खाली पाणी जिरलं जात नाही। त्यामुळे आपण पाण्याच्या बाबतीमध्ये बघत असाल की जलस्रोत जे आहे त्याला बळकटीकरणाकरता आपल्याकडे जागा शोधाव्या लागतात अशी परिस्थिती आहे। एकीकडे डेव्हलपमेंट करायचं आहे, पण डेव्हलपमेंट करत असताना निसर्गाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेण्याकरताचा हा उपक्रम आहे। मला असं वाटतं की हे करत असताना स्वयंसेवी संस्था असतील, ज्याप्रमाणे महिला हाऊसिंग ट्रस्ट आहे, त्याचप्रमाणे मी कलेक्टर साहेबांना सांगत होतो की रेवदंडा हे नानासाहेब धर्माधिकारी यांचा एक सुंदर उपक्रम आहे, झाडं लावा। ते झाड लावतात, पण झाड लावल्यानंतर ते झाड जगेपर्यंत त्यांचा माणूस तिथं पाणी टाकायला येतो, तो किती मोठा माणूस असो। त्यांनी लावलेली झाडांची पर्सेंटेज आपण जर वाचण्याची पाहिली तर ते 80% आहे, 80% आहे। माझी आपल्याला विनंती असेल की आपण एकदम 17 लाखाचं आपलं 5 वर्षाचं उद्दिष्ट आहे आणि हे उद्दिष्ट पार करत असताना जर झाडे जगवायची असतील तर समाज को एक साथ ले जाना पड़ेगा। तरुणांना जवळ आणावं लागेल, बाल बच्चांना सांगावं लागेल आणि हे सांगावं लागेल की ही काळाची गरज आहे। झाड लावल्यानंतर ते झाड जगलं नाही तर खचितच माझं लावलेलं बोर्ड सुद्धा कोणी तिथं पाहणार नाही। म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की हे काम करत असताना आपण बघतोय की जळगावची बाहेरची शहरं येऊन आपण नागपूर पर्यंत गेला तर 47-48 पर्यंत आपण क्रॉस करतोय। रस्ते सिमेंटीकरण झाले, घर सिमेंटीकरण झाले, इव्हन आपण आता शेत रस्ते सुद्धा CMJSY मध्ये जे होत आहेत किंवा हॅम मधून जे रस्ते होत आहेत ते सगळे कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते होत आहेत। त्यामुळे तापमानाला मोठी मदत होते आणि त्याचे वेगळे वेगळे दुष्परिणाम होतात। म्हणून त्याला एकच पर्याय आहे, झाड लावा। आणि आज आपल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे आपल्याकडे 5 वर्षाचं उद्दिष्ट दिलेलं आहे ते उद्दिष्ट पार करण्याकरता आपण हे उद्दिष्ट तर पार करूच, पण त्याच्यावर दरवर्षी उजळणी झाली पाहिजे। ज्याप्रमाणे आपण मासिक सभा घेतो, मासिक सभा घेतल्यानंतर आपण मासिक आढावा घेतो, त्याचप्रमाणे आपण 6 महिने आढावा जर महापालिकेने आणि इतर संस्थेने घेतला की आपली झाडं कुठे आहेत तर जे झाड जाणार आहे ते झाड वाचवू शकतात
नेहमी आम्ही शेतकऱ्यांच्या भाषणामध्ये मी सांगत असतो की शेती कोण म्हणते शेती होऊ शकत नाही. तुम्ही शेतीशी बोला. तुम्ही जर शेतीशी बोललात तर शेती तुमच्याशी बोलायला तयार आहे. तुम्ही शेतामध्ये पीक लावत असाल आणि 15 दिवसांनी शेतकरी जर शेतात जात असेल आणि तर ते पीक आजारी पडत असेल तर ते पीक तुम्ही वाचवू शकत नाही. पण दररोज तुम्ही शेतामध्ये गेलात आणि त्या पिकाशी बोललात तर त्याचा येणारा आजार तुम्ही थांबवू शकतात आणि ते पीक वाचवू शकतात. हे जसं शेतकऱ्याचं संवर्धनाचं एक मंत्र आहे, त्याच पद्धतीनं झाडं जर वाचवायची असतील तर आपल्याला याच पद्धतीनं पुढच्या काळामध्ये काम करावं लागेल. आणि आम्ही आदरणीय कलेक्टर साहेब आणि आदरणीय आयुक्त साहेबांना आणि सगळ्यांना आम्ही खात्री देतो, गिरीश भाऊ असतील किंवा मी असतील किंवा आम्ही सगळे आमदार महोदय असतील, आम्ही आपल्या खांद्याला खांदा लावून या कामाकरता 100% आपल्याला सहकार्य करू. हे वचन आम्ही या ठिकाणी आपल्याला देतो. प्रभागामध्ये हा एक उपक्रम आहे नगरसेवकांना. आम्ही पहिले पंचायत समिती मेंबर होतो, जरी आम्ही ग्रामीण क्षेत्रामधून निवडून आलो तर संपर्काची एक मोठी ताकद आहे. तुम्ही झाड लावलं, साहजिक त्या घराच्या समोर गेलात, ते झाड लावल्यानंतर 8 दिवसांनी तिथे गेलात तर साहजिक त्या नागरिकाशी तुमचा संवाद होईल. झाडाला पाणी टाकताना त्याची काय समस्या आहे ती तुम्हाला ऐकता येईल. तुमचा वार्डाशी संपर्क आहे याची कल्पना लोकांना येईल आणि पुढच्या काळामध्ये त्या माणसाला असं वाटेल की आमचा वार्डाचा नगरसेवक फिरतोय, तो झाडं लावतोय, माझ्या समस्या ऐकतोय. म्हणजे लग्नाबरोबर साखरपुडा ही जी ग्रामीण भागातली म्हण आहे, तशा पद्धतीचं काम हे नगरसेवकांकरता होऊ शकतं. राजकारणामध्ये संपर्क ही मोठी ताकद आहे. संपर्क ठेवणाऱ्या नेत्याला बहुतांशी लोक पसंत करतात. तशी माझी माननीय नगरसेवकांना विनंती आहे की तुम्ही वार्डामध्ये झाडं लावली आहेत तर तुम्ही 8 दिवसात 15 दिवसामध्ये जर फिरलात, वार्डामध्ये या निमित्ताने संपर्क होईल. जसं कर्जदाराकडून एखादा शेतकरी कर्ज घेतो आणि तो व्याजाने कर्ज घेतो आणि ज्यावेळेस त्याला व्याज देण्याची स्थिती येत नाही त्यावेळेस तो साहजिक त्या सावकाराच्या घरावरून जातो. मग सावकार म्हणतो हा जिवंत आहे ना, तर माझे पैसे जिवंत आहे. तर माझं म्हणणं एकच आहे की आपला जो मतदार नावाचा सावकार बसलाय त्या सावकाराकडे तुम्ही कर्ज घेतलेल्या मताचं त्याच्या दरवाजावरून जर आपण फिरलात तर सावकार तुम्हाला निश्चितपणाने मदत करेल अशी अपेक्षा मला या ठिकाणी वाटते. आणि आज आदरणीय गिरीश भाऊ आणि आदरणीय राजू मामा आम्ही तिघं एका विचाराचे व्यासपीठावर आहे आणि जळगाव जिल्ह्यात पुन्हा एका विचाराचा आहे. माझी गिरीश भाऊंना हीच विनंती असेल की आता आपण शहरामध्ये तर भाऊ केलंच, पण ग्रामीणमध्ये सुद्धा सीओ मॅडम आमची आपल्याकडनं खूप मदत लागणार आहे. कारण की शाळा आहे, ज्या शाळेमध्ये आपण वॉल कंपाऊंड केलेलं आहे, आज जवळपास 500 ते 550 शाळेमध्ये आपण जिल्हा परिषद, मनरेगा आणि जिल्हा नियोजन समिती याच्यामधून आपण 500 शाळेला वॉल कंपाऊंड केलंय. त्याच्यामुळे त्या शाळेला एक प्रकारची सुरक्षता आलेली आहे. तिथे सुद्धा आपण आता पाहिलं, आपण छोट्या छोट्या गावामध्ये 2-2 एकर प्रॉपर्टी ही शाळेंची आहे. तिथे सुद्धा आपण शाळांना झाडं लावू शकतो. या निमित्ताने त्याचा फायदा काय होईल, झाडं तर लावली जातील पण लहान बच्चूला झाडाची ओळख होईल, हे झाड कशाचं आहे. आज अशी परिस्थिती इंग्लिश मधून पोट्याला जर तुम्ही शेतामध्ये ना तर तो कोथंबीरला काय सांगेल, शुपाला सांगेल, शुपाला कोथंबीर सांगून देईल. ही ओळख नाही आहे, तर त्या बच्चूला एक प्रकारची ही ओळख पण होईल की हे झाड कशाचं आहे. फळांची झाडं लावली तर त्या मुलांना ती फळांची झाडं आपल्या शाळेमध्ये चाकता येतील. मी शाळेमध्ये होतो तर आमच्या शाळेमध्ये परसबाग होती आणि परसबागेमध्ये आम्हाला काम करायला लावायचे मास्तर लोक. आता ती परसबाग राहिली नाही. तर मला असं वाटतं की जिथे वॉल कंपाऊंड नाही तिथे ही कल्पना मला वाटतं राबवताना थोडी अडचणीच होईल, पण जिथं वॉल कंपाऊंड आहे तिथं ही कल्पना आपल्याला मजबूतीनं या ठिकाणी राबवता येईल. मला तरी असं वाटतं की एक आवडीचा विषय हा सगळ्यांचा असावा. या ठिकाणी सगळ्यांनी त्याकरता मदत करावी. ही एक चळवळ आहे. ज्यावेळेस चळवळ उभी राहते त्यावेळेस काय काय होते आपल्याला माहिती आहे. त्याला आपण 9 ऑगस्ट मनवला, क्रांती दिवस मनवला. जेव्हा चळवळ उभी राहिली, इंग्रजांना या देशामधून जावं लागलं. आपण जर चळवळ उभी केली तर ह्या उन्हाला, या तापमानाला तुम्ही पळवू शकतात. त्याच्याकरता तुम्हाला चळवळ उभी करावी लागेल आणि ही चळवळ आपण उभी करावी अशी अपेक्षा या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मी व्यक्त करतो. बागे समितीच्या माध्यमातून 22 लोकांना जवळपास या ठिकाणी नियुक्तीपत्र दिलं. खरं म्हणाले हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. बागे समितीच्या माध्यमातून तो हक्क देत असताना आपण त्यांना जे नियुक्तीपत्र दिलं, आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून
निश्चितपणाने आपल्या सगळ्यांना समाधान वाटतंय. महापौरताई आणि त्यांचे सगळे सहकारी उपमहापौर असतील, स्थायी असतील किंवा नगरसेवक महोदय असतील, यांची आता नवीनच इनिंग सुरू झालेली आहे. त्यामुळे आपण सुद्धा हिरिहिरीने जोरात कामाला लागलेले आहात. वार्डामध्ये आपण कामाला लागलेले आहात. आपल्याकडे शहराची बरीच चॅलेंजेस आहे, ते आपण दूर करण्याकरता सगळेजण प्रयत्नशील आहोत आणि मला खात्री आहे ते आपण सगळं पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. आपल्या महिला हाऊसिंग ट्रस्टचे सुद्धा मी खूप खूप आभार मानेल की त्यांनी एक चांगलं काम करण्याकरता आम्हाला सहयोग दाखवलेला आहे. पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी ते पण सहयोग करतील. बचत गट महिलांना सुद्धा जर आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं तर मला माहिती आहे की बचत गटामध्ये सुद्धा आपल्याला याचा मोठा सहभाग मिळू शकतो. आपल्याला समाजाकडे जावं लागेल, समाज आपल्याकडे येणार नाही. त्यामुळे समाजाकडे आपण चालूया. समाज आपल्याकडे आला तर आपण कुठलाही चॅलेंज स्वीकारून त्याच्यावर धडक देऊ शकतो, एवढी खात्री बाळगून आपण सगळ्यांनी आपल्याला माझ्या या ठिकाणी बोलवलं, आमचा सत्कार केला. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.